नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र प्रशांत काळे, आनंद कृषी टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे एका डाळिंबाच्या प्लॉटवरती. आमच्या मित्रांचा डाळिंबाचा प्लॉट आहे, संदीप खरतोडे साहेबांचा. तर त्यांनी सर, आपण ह्या डाळिंबाच्या किती बाय किती वरती लागण आपण केलेली आहे? ही 13x7 लागण आहे सर. 13x7 लागण आहे का? 13x7. हां हां. तर सर, तुम्ही ही रान जे होतं पहिल्यांदा, ही रान कसं होतं? एकदम माळाचं रान होतं आणि नक्कीच आम्ही खरेदी घेतली आणि डेव्हलपिंग करून आम्ही ह्याची दगड बरीच मोठी दगड होती. हां. दगड सगळं काढून त्याच्यात JCBने त्याची चाळणी केली. हां. चाळणी केल्यानंतर एक 10-15 दिवसांनी आम्ही रान तयार केलं. हां. रान तयार करून एक बेड तयार केले. हां हां. बेड तयार केल्यानंतर त्याच्यामध्ये खत भरलं. पुन्हा आणखीन बेडवर माती लावली. बरं बरं. त्याच्यावर माती लावून आम्ही बेसल डोस वगैरे थोडं भरले. शेणखत भरपूर भरलं आणि रोपांची लागण केली. बरं. लागण केल्यानंतर एक दुसऱ्या दिवशी आम्ही ड्रिपचं नियोजन केलं. म्हणजे ड्रिपचं नियोजन तर अगोदरच होतं, हां हां. परंतु लाईन लॅटरल हातरून घेतले आम्ही. बरं बरं. त्याच्यानंतर मग रोपं वगैरे व्यवस्थित लावून घेतली. बरं सर, मला काय म्हणायचं की तुमचं हे जे माळाचं मोरमाचं रान आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बघा ना तुम्ही, म्हणजे ह्याला काय तुम्ही लेवल वगैरे काय सुद्धा केले नाही. काय नाही काय. हा, त्यामध्ये दगड सुद्धा मोठा मोठे काय दिसतात की हो, हो. डाळिंब बागेसाठी असं ऊसासारखं तर काय नाही ना की नाही तुम्हाला नाही बाबा- उसा इतका खर्च करायचाच नाही त्याला. हां. कारण डाळिंब बाग असं आहे की माळावर चालणारं जास्त पीक आहे. हां हां. जास्त प्रमाणात माळावर चालणार आहे आणि त्याच्यात जास्त खर्च न करता आम्ही कमी खर्चामध्ये बेड वगैरे फक्त टाकले. हां हां. त्याच्या पद्धतीने आम्ही बेड टाकल्यानंतर बेसळ डोस खतं बितं भरून बेडवरच लागण केलेली आहे. बरोबर. म्हणजे हे तुम्ही 13x7 वरती बेडवरती लागण केली हो, आहे हो. आणि त्याला तुम्ही इनलाईन 16 एमची ऑनलाईन टाकली आहे ना? हो. ऑनलाईन 16 एमची टाकून त्याला ड्रिपर किती लिटरचा टाकला सर त्याला? ड्रिपर हा 14 लिटरचा आहे. 14 लिटरचा. हो. ओके. आणि सर, तुम्ही हे बोडक्यात ड्रिपर का बरं नाही टाकला? बोडक्यापासून 2-2.5 फूट लांब टाकला? काय झालं सर माहिती आहे का, आता सुरुवातीला ज्यावेळेस आम्ही लागण केली त्यावेळेस बुडक्यामध्ये ठेवला हां हां. आणि त्याच्यानंतर एक 6 महिन्याने हां. 6 महिन्याने आम्ही 2 झाडाच्या मध्ये म्हणजे 9 फुटा आपलं 7 फुटाचं अंतर आहे आमचं, हां. तर 3.5 फुटावर आम्ही ड्रिपर घेतला. त्याचं कारण असं की जितकं ड्रिपर जास्त म्हणजे थोडासा लांब घेतला हां. की त्याच्यामुळे तिथपर्यंत आलेले असतात. म्हणजे किंवा तुम्हाला येतात. असं म्हणायचं की त्या मुळ्यांची जी डेन्सिटी आणि त्याचा जो पॅरामीटर डायमीटर तो वाढतो, हो हो हो. म्हणजे अगदी, जिथपर्यंत पाणी तिथपर्यंत त्या मुळ्यावर त्याच्यामुळे आलेले असतात. हां. आता मग जर तुम्ही ह्याच्यामुळे- चेक केला तरी तिथं मुळे आलेले असणार आहे. बरोबर सर. मग ह्याचं मला वाटतं ह्याचा बेनिफिट असं होत असेल की ह्याला मर वगैरे काय जास्त येत नसेल, मुळ्या जास्त लांब 100% अन्नद्रव्य शोषण करायला पण चांगलं होतं. 100% जितके मुळे लांब तितके झाडाचा विस्तार मोठा होतो. हां हां. विस्तार मोठा झाल्यानंतर झाड आपोआपच डेव्हलप झालेलं असते. बरोबर सर, बरोबर. तर तुम्ही मित्रांनो, तुम्ही पाहू शकता झाडाची किती महिन्याचं झाड झाले सर? हे आता जवळजवळ 14 महिन्याचं झाड झालं. 14 महिन्याचं झाड हो, झालं. 14 महिन्यामध्ये झाडाची चांगली वाढ सरांनी केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी शेणखताचं बेसल डोसचं सर किती वेळा स्टॉपिंग केलं याचं? याचं स्टॉपिंग 3 वेळा झालं आतापर्यंत. 3 वेळा केलंय का? 14 महिन्यात 3 वेळा स्टॉपिंग झालं. हो. 3 वेळा. असं मित्रांनो, नुसती शेती करायची नाही तर ती सक्सेसफुली आणि चांगली करायची. तर त्याचं बेस्ट उदाहरण म्हणजे ह्यांनी 3 वेळा ह्या बाग न धरता 3 वेळा ह्याची स्टॉपिंग केलेली आहे. 2 वेळा ह्याला शेणखत घातलेलं आहे, बेसल डोस घातलेला आहे, बेड चढून घेतलेला आहे. तर मित्रांनो, जे आपण म्हणतो ना, जिथं हात फिरण तिथं लक्ष्मी फिरते, हो, हो, हो. त्याच्यामधला प्रकार आहे. तुम्ही कष्ट करताय बरोबर. याच्यामध्ये हम्म. आणि त्या कष्टाचं फळ तुमच्या ह्या डाळिंबाच्या झाडामधून तुम्हाला दिसतंय. नाही ना, शेवटी कष्टाला तर पर्याय नाहीच आहे. शेवट डाळिंब बागेत जितकं कष्ट कराल, डाळिंब बागेचं नियोजन म्हणजे पद्धत अशी की तुम्ही त्या झाडाभोवती माशीसारखं फिरलं पाहिजे. बरोबर. म्हणजे एक सूक्ष्म निरीक्षण असलं पाहिजे. सूक्ष्म निरीक्षण एक असलं पाहिजे. त्याच्यानंतर कुठल्या झाडाला काय तुम्ही खोडापासून ते वरच्या शेंड्यापर्यंत तुमचं नियोजन आणि लक्ष असलं पाहिजे. बरोबर सर, बरोबर सर. तर अशा रीतीने शेतकरी मित्रांनो, की खरतोडे साहेबांची बाग 2 एकराचा हा प्लॉट आहे आणि मला वाटतं किती महिन्याचा प्लॉट झाला सर? हा 14 महिन्याचा प्लॉट. 14 महिन्याचा प्लॉट झालेला आहे. आता त्यांचं 1-2 महिन्यामध्ये ह्याला धरण्याचं नियोजन आहे. याला अजून एकदा हे स्टॉपिंग करणार आहे. स्टॉपिंग करून याच्यामध्ये त्यांचं मार्गदर्शन आपण नेहमी घेऊ की त्यांनी एकदम मस्त अशी बाग ह्या माळाच्या रानावरती दोंडामध्ये फुलवली आहे. सर, तुम्ही थोडक्यात ह्या दगडामध्ये तुम्ही सोनं पिकवलेलं आहे. हो, निश्चितच. हां. तर ह्या दगडाच्या आणि ह्या माळाच्या तुम्ही पाहू शकता, ह्या रानामध्ये दगडच भरपूर दिसतात आणि रानाची कुठलीही लेवल नाही. म्हणजे आपण जे ऊस पिकाला आपण 1.5 वर्ष पाणी घालतो, हो, हो. तर 1.5 वर्ष पाणी न घालता की बाबा हे 6 महिन्याचं पीक आहे, 6 महिन्यामध्ये दगडामध्ये नुसतं खड्डं खांदून ह्यांनी लावलेलं आहे. खड्डं खांदून लावून त्यांनी एक प्रशस्त बाग आणलेली आहे. तर तुम्ही सर एकदम मस्त नियोजन केलेलं आहे. तुमचं नियोजन खूप आवडलं सर. आणि आता तुम्ही ह्याला आता पुढे अजून काय डोस वगैरे ह्याला काय घालणार आहे का? डोस आता आम्ही जास्त शेणखतावर जास्त जोर दिला आहे. ओके. आणि आम्ही जितकं जमल तितकं
ऑर्गॅनिक पद्धतीने आणखीन त्याची वाटचाल चालू ठेवणारच आहे. त्याच्यामुळे सर तुमच्या झाडाला एवढी कॅनोपी आणि डेरा वगैरे फांदी बिंदी काठी चांगली मजबूत झाली असते. मग ह्या सगळा जैविकचाच रिझल्ट दिसतोय मला वाटतं. जैविक आणि त्याच्यामध्ये थोडंफार आपण रासायनिक पण फक्त बुरशीनाशक कीटकनाशक जे म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणात रोग आल्यानंतर जे काय थोडंफार लागतं तेवढ्या पद्धतीत आपण म्हणजे थोडक्यात तुम्ही सर मला असं वाटतं की थोडक्यात तुम्ही मातीवरती जास्त काम करता. जास्त काम आपण मातीवरती जास्त काम. बरोबर आहे. माती म्हणजे डेव्हलप झाली तर झाड आपोआपच डेव्हलप होते. बरोबर आणि रोगालाही कमी बळी पडतो. बघा मित्रांनो, ह्यांच्याकडून तुम्ही जाणून घ्या की जास्त फवारणी आणि केमिकल वरती काम न करता जास्त तुम्ही मातीवरती काम करा. माती तुम्ही स्ट्रॉंग आणि हेल्दी ठेवली तर तुमचं झाड ऑटोमॅटिकच हेल्दी होणार आहे, असं आपल्या शेतकरी मित्रांचं म्हणणं आहे. तर त्यांचा त्या हेल्दी ठेवलेल्या मातीचा रिझल्ट पण आपल्याला त्यांच्या झाडामधून दिसतोय. तर एकदम प्रशस्त आणि सुंदर बाग आणलेली आहे. आपण त्यांच्या पण पुढे पण आपण त्यांच्या बागेमध्ये व्हिडिओ बनवू मित्रांनो. छाटणीच्या वेळेस सेटिंगच्या टायमाला त्यांनी काय काय केलं आपण जाणून घेऊ. त्यांना जैविकचा थोडासा नाद आहे आणि जैविकचा रिझल्ट पण मला चांगला दिसतोय केमिकलपेक्षा. धन्यवाद मित्रांनो.